नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दुसरं प्रकरण वास्तव संख्या यातील सराव संच 2.1 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. आता खंडित दशांश रूप म्हणजे काय की ज्या परिमेय संख्येचा भागाकार संपतो म्हणजेच बाकी शून्य येते त्यांचं जे दशांश रूप आहे ते खंडित आहे असं म्हणतात. आणि ज्या दशांश रूपात म्हणजे आपण परिमेय संख्यांचा इथं भागाकार करताना जर भागाकार संपलाच नाही तो पुढे चालूच राहिला तर त्याला अखंड आवर्ती दशांश रूप असे म्हणतात. आता या ठिकाणी ज्या परिमेय संख्यांच्या छेदस्थानी ज्या संख्या आहेत त्या संख्यांचे मूळ अवयव जर 2 आणि 5च असतील, 2 आणि 5 व्यतिरिक्त कुठलाही अवयव नसेल तर त्यांना खंडित असं म्हणतात. खंडित त्यांचं दशांश रूप आहे खंडित. आणि ज्या संख्यांच्या छेदस्थानामध्ये 2 आणि 5 व्यतिरिक्त किंवा 2 आणि 5 सोडून दुसरे अवयव असतात त्यांना अखंड आवर्ती दशांश रूप आहेत असं म्हणतात. म्हणजे या पद्धतीने तुम्ही शोधून लिहिलं तरी चालेल किंवा सरळ आता आपण भागाकार करून त्याचं दशांश रूप काढू शकतो. आता 13/5 म्हणजे 13ला 5ने भागायचं आहे. मग 5 दुणे 10, 3मधनं 0 गेले 3, एकातनं 1 गेला 0. इथं संख्या संपल्या म्हणून पॉईंट दिला, इथं आपण 0 घेतला. 5 30, बाकी 0 आली म्हणजे इथं भागाकार संपला म्हणजे हे खंडित रूप आहे. मग या ठिकाणी 13/5 बरोबर काय उत्तर आले 2.6 आणि दशांश रूप खंडित आहे. याप्रमाणे उत्तर लिहायचे. आता दुसरं उदाहरण घेऊया आपण. दुसऱ्या उदाहरणात 2ला 11ने भागायचं आहे. 2ला भाग जात नाही म्हणून 0. आपण इथे शून्याचा भागाकार दिला 2, इथे 0 घेतला. 11 1 11, 10मधनं 1 गेले 9, हातचा 1, 1 आणि 1 2, 2 गेले 0. इथं आपण 0 घेतला. 11 8 88, 10मधनं 8 गेले 2, हातचाला 1, 9 9 गेले 0. पुन्हा आपण इथं 0 घेतला. पुन्हा 11 1 11, 10मधनं 1 गेले 9, हातचा 1 0 म्हणजे पुन्हा 9 उरला. इथं 9 उरला होता, इथं पुन्हा 9 उरला म्हणजे पुन्हा जर तुम्ही भागाकार केला तर इथे आपण 0 घेतला तर 8चा भाग जातो 88. 11 8 88 म्हणजे किती उरली बाकी पुन्हा 2. तर अशा पद्धतीने हा भागाकार इथं संपत नाही. हा 1 8 1 8 1 8 याप्रमाणे चालूच राहणार आहे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते काय आलेलं आहे बघा की 2/11 बरोबर 0.18 आवर्ती आहे. आणि याचं दशांश रूप जे आहे ते काय आहे आवर्ती आहे. दशांश रूप आवर्ती आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 29ला 16ने भागायचं आहे. 16 1 16, 9मधनं 6 गेले 3, 2मधनं 1 गेला 1, 13 उरले. भाग जात नाही म्हणून इथं आपण पॉईंट दिला, इथं 0 घेतला. मग कितीचा भाग दिला आता 16 8 128, 10मधनं 8 गेले 2, हातचा 1, 3मधनं 3 गेले 0 0, इथे 0 घेतला आपण. 16 1 16, 10मधनं 6 गेले 4, हातचा 1 0, 16 दुणे 32, 10मधनं 2 गेले 8, हातचा 1, 3 आणि 1 4 0, 16 पंचे 80 म्हणजे इथं भागाकार संपला, बाकी 0 आली म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 29/16चं उत्तर आलेलं आहे 1.812 परंतु भागाकार संपलेला आहे म्हणजे हे दशांश रूप जे आहे ते खंडित आहे. दशांश रूप
खंडित आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 17/125. 17ला आपल्याला 125ने भाग द्यायचा आहे. 125ने 17ला भाग जात नाही म्हणून 0. 0चा भाग दिला आपण. 10 17मधून 0 गेले 17, किंवा इथे सुद्धा तुम्ही डायरेक्ट 0 घेऊ शकता. 125 1 125. 10तनं 5 गेले 5, हातचा 1, 2 आणि 1 3, 7मधनं 3 गेले 4, 0. आता तेव्हा आपण 0 घेतला. एकाने आपण भाग दिलेलाच आहे. आता 450ला आपल्याला भाग द्यायचा आहे. मग 125 आपण जर 4 घेतले तर किती होत आहे बघूया. 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 2 8 आणि 2 10, हातचा 1, 4 1 4 आणि 1 6, 600. म्हणजे 4चा भाग जाईल का? नाही. आता आपण 5ने गुणून बघूया. 5 5 25, हातचे आले 2, 5 2 10 आणि 2 12, हातचा 1, सॉरी 5ने नाही 3ने, 3 5 15, हातचा 1, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 1 3. याप्रमाणे भागाकार करून, किंवा इथं पाड्याला यायचं म्हटलं तर एवढा मोठा खूप पाडा घ्यावा लागतो. फक्त आपल्याला पाहिजे. आणि कसं लक्षात यायचं आहे बघा, इथं किती आहे? 0 आहे. मग 0 येण्यासाठी आपण 5ला कोणत्या संख्येने गुणलं? 4ने गुणलं तर 4 पंचे 20, पण ती संख्या पुढे जाते. मग 3ने गुणलं आपण. 3ने गुणलं तर किती आले? 375. 10मधनं 5 गेले 5, हातचा 1, 6 आणि 1 7, 15मधनं 7 गेले 750 येण्यासाठी 125ला 6ने गुणावं लागेल. कारण 25 150 आणि 6 1 6, म्हणजे 750 होतील बघा. 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 2 12 आणि 3 15, हातचा 1, 6 1 6 आणि 1 7, 750. म्हणजे इथं भाग जातोय 6चा. 0 0 0. म्हणजे बाकी 0 उरली, म्हणजे हे दशांश रूप आहे खंडित. 17/125 बरोबर 0.136. आणि दशांश रूप खंडित आहे. आता 11/6 म्हणजे आपल्याला 11ला 6ने भागायचं आहे. 6 1 6, 11मधनं 6 गेले 5, 6 8 48, 10तनं 8 गेले 2, हातचा 1 0, 6 3 18, 20मधनं 18 गेले 2, 0 घेतला. 6 2 12, 8 उरले 0. 6 3 18 भाग जाऊ शकतोय. सॉरी 6 3 18, 2 उरले. पुन्हा या ठिकाणी आता 6 2, आता बघा इथे 20 आलेलं आहे. म्हणजे इथे पुन्हा 20 आलेलं होतं, तेच इथे 20 आलेलं आहे. म्हणजे 6 2, पुन्हा इथं भाग दिला 6 3 18, म्हणजे 2 उरले. म्हणजे इथं 8 3 3 3 याप्रमाणे, म्हणजे 8 3चं इथं पुनरावृत्ती होते. म्हणून 11/6 बरोबर 1 8 3 3 आहे. म्हणजे या ठिकाणी हे दशांश रूप जे आहे ते अखंड आहे. दशांश रूप अखंड आवर्ती आहे. किंवा दशांश रूप आवर्ती आहे किंवा अखंड आवर्ती आहे असं लिहिलं तरी दशांश रूप अखंड आवर्तीच लिहावं लागेल. कारण इथं आपल्याला 3 3ची पुनरावृत्ती होते आहे.
इथे पण लिहा दशांश रूप अखंड आवर्ती. आता इथे तुम्हाला दशांश रूप फक्त आवर्ती म्हणजे खंडित आहे का अखंड आहे एवढंच लिहायचं आहे. त्यासाठी बघा इथं आपण तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्यांदा की 5, 2 आणि 5 फक्त जर मूळ अवयव त्यांचे त्या छेदामधल्या संख्येचे असतील तर ते काय असतात, खंडित असतात. बघा इथं 5 आहे म्हणून हे दशांश रूप खंडित आहे. इथं 2 आणि 5 नाही कुठलाही म्हणून हे अखंड आवर्ती आहे. इथं 16 आहे म्हणजे 2, 2, 2, 2च यांचे मूळ अवयव आहेत म्हणजे हे सुद्धा रूप खंडित आहे. तर तुम्ही याच्यावरून सुद्धा लिहू शकता डायरेक्ट. 125 म्हणजे इथं फक्त 5 आहे, 5, 5, 5 म्हणजे हे सुद्धा खंडित आहे. इथं 6, इथं 2 आहे परंतु अजून एक अवयव आहे 3 कारण बेत्रिक 6 म्हणून हे अखंड आवर्ती आहे. प्रश्न दुसरा, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. इथं आपल्याला ह्या संख्या दशांश रूपात लिहायच्या आहेत म्हणजे इथं आपल्याला भागाकार करावा लागणार आहे. 127 भागिले 200. 127ला 200ने भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग दिला. इथं शून्य घेतला. पुन्हा शून्याचा भाग द्या किंवा पुन्हा करण्यापेक्षा तुम्ही इथं भाग देऊ शकता. तर आता इथं आपल्याला भाग द्यायचा आहे. मग कितीचा भाग जाईल, 1270 आहे म्हणजे 6चा भाग जातो आहे. 200 गुणिले 6, 6 दुणे 12, 1200 होतील म्हणजे इथे 6चा भाग जाईल. 0, 7, 0, 0, 70 उरले. याच्यावरती घेतला आपण 0. 200 त्रिक 600, 0, 0, 7मधून 6 गेले 1, 100. 100वरती घेतला आपण 0. 1000 म्हणजे काय येणार आता, 200 गुणिले 5 जर आपण केलं तर 200 5चे 1000. 0, 0, 0, 0 वजाबाकी आपण केली तर याचं दशांश रूप आलेलं आहे 127/200 बरोबर 0.635. याप्रमाणे दशांश रूप लिहायचं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. 25/99. 25ला आपण 99ने भाग जात नाही म्हणून आपण इथे शून्याचा भागाकार केला, शून्याचा भाग दिला, इथं आपण 0 घेतला. तर 99 गुणिले 2 गुणाकार करा कारण 99 2चा भाग जाईल इथं. 9 दुणे 18 हातचा 1, 9 दुणे 18 आणि 1 19, 198. 10मधनं 8 गेले 2 हातचा 1, 9 1 10, 15तनं 10 गेले 5 हातचा 1 0. बाकी उरली 52. आपण घेतलं इथं 0. तर 99 5चे 495. मी गुणाकार करून बघू शकता. इथे 2 न्यायचा राहिला आहे आपला. 25 म्हणजे 99 5चे 495. 10तनं 5 गेले 5 हातचा 1, 12मधनं 9 1 10 गेले 2, इथं 0. म्हणजे पुन्हा जर तुम्ही भाग दिला तर इथं 0 आपण घेतला तर कितीचा भाग जातो आहे बघा. इथं पुन्हा 250 झालेलं आहे म्हणजे इथं भाग जाणार आहे पुन्हा 2चा. मग 2चा पुन्हा भाग दिला आपण तर 198. मग 198 आपण वजाबाकी केली तर किती येते पुन्हा 52. म्हणजे पुन्हा इथं 52 आलो ते पुन्हा 0 घेतला तर इथे किती येणार आहे पुन्हा 5 येणार आहे. म्हणजे याचं दशांश रूप जे आहे ते अखंड आहे आणि 25/99 बरोबर 0.25. कोणत्या अंकापासून रिपिटेशन होतं आहे किंवा आवर्ती होत आहे तर 2 5 2 5 ज्याच्यावरती इथं रेघ द्यायची आहे. म्हणजे या संख्यांची पुनरावृत्ती होते हे लक्षात येतं. आता पुढचा भागाकार करूया. 23 भागिले 7. 7
7 त्रिक 21, 3 1 गेले 2 0. इथं पॉईंट दिलं संख्या संपल्यामुळे, तर आपण 0 घेतला. 7 दुणे 14, 10 4 गेले 6, हातचा 1 0, 7 8 56, 10 6 गेले 4, 40 झाले. 7 5 35, 40 5 35 गेले 5 उरले 0, 7 7 49, 50 5 49 गेले 1 उरले 0 घेतला आपण. 7 1 7, 10 7 गेले 3 उरले 0 घेतला. 7 चौक 28, 3 28 गेले 2 उरले. म्हणजे इथं 2 उरले होते बघा. म्हणजे इथं आपण 0 घेतला की पुन्हा इथून भागाकार रिपीट होणार आहे. म्हणजे पुन्हा इथं किती आला होता, 7 दुणे 14 आपण भाग दिला होता. म्हणजे 2 8 5 7 1 4 याप्रमाणे पुन्हा अंक आवर्ती आहेत. पुन्हा पुन्हा तेच अंक येतील. म्हणजे या ठिकाणी 23/7चं उत्तर आलेलं आहे. 3 दशांश चिन्ह किंवा 3 पूर्णांक 2 8 5 7 1 4 हा पूर्णांक गट आवर्ती आहे. म्हणजे पुन्हा त्याच क्रमाने येणारे 2 8 6 5 7 1 4 याप्रमाणे याचं उत्तर लिहायचं आहे. पुढचं गणित घेऊया. 4ला 5ने भागायचं आहे. 4ला भाग जात नाही म्हणून 0. इथे आपण 0 घेतला. 5 8 40. हा भागाकार इथे आपण तोंडी पण करू शकतो. म्हणजे 5 4/5 बरोबर 0.8. पुढचा शेवटचा भागाकार आहे 17/8. 8 दुणे 16, 7 6 गेले 1 0, 17 16 गेले 1. इथं आपण 0 घेतला. इथं पॉईंट दिला. 8 1 8, 10 8 गेले 2, 0 घेतला. 8 दुणे 16, 20 16 गेले 4 उरले 0 घेतला. 8 5 40, 0 0. म्हणजे इथं भागाकार संपलेला आहे. हे दशांश रूप खंडित आहे. 17/8 बरोबर 2.125. आवर्ती असेल तरच त्या ठिकाणी याप्रमाणे पुन्हा पुन्हा अंक येत असतील तरच अशा प्रकारची रेघ द्यायची आहे. म्हणजे इथं हा 2 5 हा अंक गट आवर्ती आहे. इथं 2 8 5 7 1 4 हा पूर्ण अंक गट आवर्ती आहे. म्हणजे त्याच क्रमाने तो अंक गट येणार आहे.